बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या हत्येवरून आरोपांच्या फैरी झडल्या। तसंच या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचंही समोर आलं। धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो। या सगळ्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी मागणी केली होती। यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन आंदोलन करत, निषेध करत मोर्चे काढले होते। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता संतोष देशमुख यांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेचा वावर दिसून आलाय। मृत संतोष देशमुख यांचं कुटुंब ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी ही अज्ञात महिला वावरताना दिसतेय। याविषयी नेमकं काय समोर आलंय याबद्दल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काय माहिती दिली आहे आणि ही अज्ञात महिला आहे कोण याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घराजवळ एका महिलेचा वावर दिसून आलाय। ही महिला रात्रभर ठाण मांडून बसली होती। ही महिला म्हणत होती की बाप गमावतो तेव्हा काय दुःख असतं ते मला माहित आहे, त्यामुळेच मी इथवर पोहोचलीय। स्वामिनी श्रीप्रकाश गिरधे असं नाव या महिलेचं असल्याचं कळतंय। मी प्रामाणिकपणे सांगते की रत्नागिरीतून कोल्हापूरला आले, तिथून रेल्वेनं पुण्याला आले, पुण्यातून रेल्वेने दौंडला आले। माझ्याकडे सगळी तिकीट आहेत। त्यानंतर जामखेडची गाडी पकडली, तिथून मस्साजोगला आले। असा तब्बल 30 तासांचा प्रवास करत मी इथवर पोहोचले असं या महिलेने सांगितले। इथे आल्यानंतर 4 शब्द मी ऐकले। मला धनंजय देशमुख यांना भेटायचंय। अंजली दमानिया माझ्या खास फ्रेंड आहेत। दमानियास आल्या होत्या तेव्हा आणि टीव्हीवर मी संतोष देशमुख यांच्या मुलीला पाहिलं। मी तिला एक गोष्ट सांगितली, मी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काही आत्ता सांगणार नाही, एका माणुसकीच्या नात्याने मी आले। संतोष देशमुख यांच्या लहान मुलांवर सुद्धा अन्याय झालाय। 30 तास प्रवास झालाय, त्यामुळे मी आता त्रासले आणि म्हणून मी इथे बसले असं या महिलेने सांगितलं। दरम्यान धनंजय देशमुख यांनी या महिलेबाबत नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया। अज्ञात महिला हे सांगत होती की तिच्याकडे कृष्णा आंधळे संदर्भातले पुरावे आहेत। कृष्णा आंधळेने काय केलं हे त्या महिलेला माहित आहे असंही या महिलेने धनंजय देशमुखांना सांगितलं। त्यानंतर मला कुटुंबानं बोलावून घेतलं, मी आलो, पण मला थोडा उशीर झाला। 10:30 वाजल्यावर मी घरी आलो तेव्हा सुद्धा ही महिला तिथेच बसली होती। महिला पोलीस सुद्धा आल्या होत्या। सकाळी जे काही आहे ते मी सांगते असं या महिलेने सांगितलं। मात्र सकाळ झाल्यानंतर त्या निघून गेल्या। त्यांनी जास्त काहीही माहिती दिली नाही, त्या आता इथून निघून गेलेल्या आहेत असं धनंजय देशमुख यांनी TV9 वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले। दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबर 2024 मध्ये झाली होती। त्यानंतर हिवाळी अधिवेशनात सुद्धा या घटनेचे पडसाद उमटले। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। दरम्यान अंजली दमानिया, संजय राऊत, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार या सगळ्यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं। इतकंच नाही तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निषेध करत, आंदोलन करत महत्वाची भूमिका बजावली होती। आता संतोष देशमुख यांच्या घराबाहेर अज्ञात महिलेचा वावर दिसून आलाय। या महिलेकडे कृष्णा आंधळे संदर्भात काही पुरावे असल्याचं म्हटलं जातंय। हे पुरावे खरंच येत्या काळात समोर येणार का आणि त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात चालू असलेल्या तपासात नेमकी कुठली भर पडणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल। हे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।